नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज आपण बघूया तोंडल्याची भाजी कशी बनवायची. तर ब्राह्मणी पद्धतीची तोंडल्याची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा. तर सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मसाला बनवण्यासाठी इथे थोडंसं मी पॅनमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे. थोडंसंच टाकायचं, एक फक्त चमचाभर. त्यामध्ये आपल्याला धणे टाकायचे आहे. 2 चमचे धणे टाकलेले आहेत. इथे मी 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 2 चमचे आपल्याला तीळ टाकायचे आहे. हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहे. चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे. एक ते 1.5 मिनटं फक्त भाजायला लागतो. मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. त्यानंतर इथे मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. तर इथे 4 चमचे सुकं खोबरं टाकलेलं आहे. डेसिकेटेड कोकोनट असताना ते टाकलेलं आहे. तुम्ही खोबरं किसून किंवा तुकडे करून सुद्धा यामध्ये टाकू शकता. तर आता मसाला आपला भाजून झालेला आहे. तर आपण तो एका भांड्यात काढून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला इथे ओलं खोबरं लागणार आहे. ते सुद्धा मी 4 चमचे खोबरं किसून घेतलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला तेल न टाकता कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला ओलं खोबरं भाजायला लागतं. तर हे जास्त करपट करायचं नाही, म्हणजे जास्त जाळायचं नाही आपल्याला. फक्त यातला ओलावा कमी करायचा आहे आणि म्हणजे भाजी चांगली लागते. तर ओलं खोबरं भाजायला थोडा वेळ लागतो. असा मोकळा सुटसुटीत असं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. आता मसाले भाजून झालेले आहे. तर इथे तोंडली घेतलेली आहे आपण बघा. पाव किलो तोंडली घेतलेली आहे. तर ती स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याला खूप घाण लागलेली असते बाजारामधून आणतो तेव्हा. आणि ती त्यानंतर आपल्याला कापून घ्यायची आहे. त्यामध्ये एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर ही तोंडली त्यामध्ये कापून टाकायची आहे. कारण तोंडलीला असा चिकटपणा असतो ना, तर तो कमी होण्यासाठी ते मीठ टाकलेलं आहे. आणि जशी आपण वांगी कापतो ना उभी, तशी कापून घ्यायची. आपल्याला 4 भाग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळी तोंडली आपल्याला कापून घ्यायची आहे. बऱ्याच लोकांना तोंडली आवडत नाही, मुलंसुद्धा खात नाही. मुलंच काय, मोठ्यांनासुद्धा तोंडली आवडत नाही. पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघितली ना, तर तुम्ही परत परत ही भाजी बनवायला सांगाल घरातल्यांना. तर बघा, जो मसाला भाजला होता ना, तो मिक्सरमध्ये टाकून आपल्याला दळून घ्यायचा आहे आधी सुरुवातीला. तर असा प्रकारे पाणी न टाकता दळून घेतलेलं आहे. तर मिक्सर चालू बंद करून दळून घ्यायचं आहे. त्यानंतर जे ओलं खोबरं भाजलं होतं ना, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर कोरडाच आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे, अजिबात पाणी न वापरता. आता याच्यात आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. तर याऐवजी तुम्ही डायरेक्ट शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये थोडेसे भाजायला टाकू शकता. आणि 2 चमचे गूळ घेतलेला आहे किसून. काही बेसिक मसाले टाकायचे आहे. तर इथे मी काश्मीरी तिखट टाकलेला आहे 2 चमचा, छान कलर येण्यासाठी. आणि 1.5 चमचा नॉर्मल आपलं तिखट असताना रेग्युलर भाजीचं ते वापरलेलं आहे. आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. गरम मसाला टाकलेला आहे 2 चमचे, म्हणजे कांदा लसूण मसाला आपला घरचाच असतो ना, तो वापरलेला आहे इथे मी. तर तुम्ही कुठलाही वापरू शकता, किचन किंग किंवा गरम मसाला, जो तुमच्याकडे घरात मसाला असेल ना, तुम्ही वापरू शकता. आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि इथे चिंच भिजत घातली होती. तर थोडीशी चिंच भिजत घातली होती, ती आपल्याला चांगली कुस्करून घ्यायची आहे. आणि त्यातलं आपल्याला थोडंसं पाणी, म्हणजे 2-3 चमचे यामध्ये त्याचं चिंचाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ह्याच पाण्यात आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. दुसरं पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि उरलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत, ते आपल्याला टाकून द्यायचं नाही, उरलेलं चिंचाचं पाणी. तर बघा, मसाला आपला मिक्स करून झालेला आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हा मसाला आपल्याला तोंडल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. तर नॉर्मल तोंडलीची भाजी करतो ना आपण जेव्हा, बरेच लोक नॉर्मल तोंडलीची भाजी करतात, तर बऱ्याच जणांना ती आवडत पण नाही आणि म्हणून तोंडली कुणी खात नाही. तर बरेच लोक अशी कच्चीसुद्धा तोंडली छान लागते काकडीसारखी खायला, कारण यामध्ये जीवनसत्व भरपूर असतं. तर ह्या वेलभाज्या असतात ना, तर दोडका, भोपळा, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेलभाज्या, ही तोंडलीसुद्धा एक वेलभाजीच आहे. तर तीसुद्धा खायला पाहिजे. तर शरीरात भरपूर प्रमाणात जीवनसत्व जातं. आता ही वरती लवकर शिजत नाही, तर त्याकरता मी इथे कुकरचा वापर करणार आहे. वरती पण शिजते, पण त्याला जास्त वेळ लागतो, म्हणून कुकरमध्ये मी इथे शिजून घेतलेलं आहे. आणि आता इथे चमचमीत करायचे आहे म्हणून तेलसुद्धा थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा जिरे मोहरी टाकून घेतलेली आणि उरलेला मसाला आहे ना,
तो ते तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि थोडासा मसाला त्यामध्ये ते चिंचाचं पाणी आपण राहिलं होतं बघा, तर ते टाकून घेतलेलं आहे आणि वरतून थोडंसं अजून टाकलेलं आहे 2 चमचे. आणि हा आपल्याला पुन्हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला कच्चा राहत नाही आणि भाजीलाही छान अशी तरी येते असा मसाला भाजून घेतला तर. आणि आता जी तोंडली आपण भरून ठेवली होती ना, ती पण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ही कशी लागते भाजी. जर एकदा तुम्ही बनवली ना, तर घरातले नेहमी तर टिफिनलासुद्धा अशी भाजी मुलं नेऊ शकता. तर याच्याऐवजी तुम्ही काय करायचं, ही थोडीशी मी पातळ केलेली आहे ना, त्याच्याऐवजी तुम्ही सुकी करू शकता. फक्त थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला मग कुकरला शिजवून घ्यायचे. आणि जर तुम्हाला अशी पातळ करायची असेल ना, तर 1 ग्लासभर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त पातळ पण नाही, ग्रेव्ही टाईप आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून आपल्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर बघा 3 शिट्ट्यानंतर भाजी छान शिजलेली आहे आणि भाजीला छान तरीसुद्धा आलेली आहे. किंवा कमी गॅसवर तुम्ही 10 मिनटं ही शिजवू शकता. आणि कलर तुम्ही बघू शकता, खूप छान आलेला आहे. भाजी छान शिजलेली आहे. तर अशी वरती लवकर शिजत नाही ना, तर अशा पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये शिजवून ही भाजी बनवू शकता. तर आता त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. एका पॅनमध्ये मी काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीची ही भाजी तुम्हाला कशी वाटली, केल्यानंतर मला कमेंट मात्र नक्की करा. आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि मी माझे व्हिडिओ कुठून, कुठल्या राज्यातून आणि कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.